कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। श्रीनू, मुळात ना चूक मान्य करायला सुद्धा ना मोठं मन लागतं आणि ते तुझ्याकडे आहे। त्यामुळे ना चूक झाली आहे म्हणून रडत बसण्यात काही अर्थ नाहीये, समजते का तुला? तू लग्न करण्याचा निर्णय घेतलायस, चारूला स्वीकारलंयस, तू तुझी चूक सुद्धा मान्य केलीयस। मग ह्या नको त्या गोष्टींचा जास्त विचार करू नकोस रे। बाबा, मी काही केलं तरी जे झालंय ते मी नाही पुसू शकत ना। आता मामाला जो माझ्यामुळे त्रास झालाय तो नाही दूर करू शकत। ओवीवर जो अन्याय झालाय त्याला नाही ना करू शकत मी। या सगळ्याला जबाबदार तुमचा मुलगा आहे बाबा, याला जबाबदार मी आहे। हे बघ श्रीनू, आतापर्यंत जे काय झालं ते झालं, आता पुढे काय होणार आहे ना याचा विचार कर। आम्ही कशासाठी आलो होतो? हा, ते उमा वहिनींनी चारूची काय ते चोरोटी म्हणतात ना ते भरली आहे। तर उमा वहिनी मला बोलत होत्या की चारूला कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरकडे दाखवायला हवं। आपली ओवी सुद्धा तसं बोलत होती, त्यामुळे त्या गोष्टीकडे जरा लक्ष दे। हं बाबा, माझ्यामुळे आई त्यांना इतकं तोडून बोलली तरी पण ते माझी इतकी काळजी घेतात। श्रीनू, अरे आपण नशीबवान आहोत की आपल्या भोवती ही अशी माणसं आहेत। म्हणजे आम्ही सुद्धा तुझी काळजी घेतच असतो, पण आता चारू आणि तुमच्या होणाऱ्या बाळाची काळजी आपल्याला घेतली पाहिजे। तू तिला चांगल्या डॉक्टरकडे दाखवलंयस ना? नाहीतर उमा वहिनीला विचारून घे की तिला कुठल्या चांगल्या डॉक्टरकडे दाखवायला हवं। नाही म्हणजे कसं आहे ना, उगाच पुढे जाऊन काही उगाच नको ते प्रॉब्लेम व्हायला नको। अरे देवा, आता हे माझ्या डॉक्टर पर्यंत पोहोचतात का काय? कशाला एवढी काळजी आहे ना माझी? म्हणजे त्या दिवशी आम्ही ते डॉक्टर सावर्डेकर आहेत ना त्यांना दाखवलं। कोण कोण कोण? ते डॉक्टर सावर्डेकर। डॉक्टर सावर्डेकर? सावर्डेकर, अरे तो जनरल फिजिशियन आहे रे। हे बघ, आपल्याला चारूला ना एखाद्या चांगल्या गायनेककडे दाखवायला हवं। तू एक काम कर, तुमचं लग्न झालं ना की उमा वहिनीला नाही तर मंजू वहिनीला विचार की कुठल्या डॉक्टरकडे न्यायला हवं बाबा। काळजी घ्यायला हवी ना, हे चारूला कळणार नाही, त्यामुळे म्हणतोय मी। बाळणपण सोपं नसतं राजा। जाशील ना रे डॉक्टरकडे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।